फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर परमनंट स्ट्रेटनिंगचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे. थोडा डिटेलमध्ये त्याचा रिझल्ट मी पुढे सांगते. आधी तर तुम्ही रिझल्ट बघून घ्या. मी हा रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि मी हेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की हा रिझल्ट आम्ही कसा अचीव केला आणि पूर्ण प्रोसेस वगैरे हे सर्व. सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. सो चला आता आपण सुरुवात करूया. सो सर्वात आधी मी इथे क्लायंटचा हेअर वॉश करते आहे. आता हेअर वॉश करणं खूप जास्त मेंडेटरी आहेत आणि क्लायंटच्या डोक्यामध्ये जी काही डस्ट वगैरे असेल ती सर्व निघून जाते आणि केससुद्धा स्वच्छ होतात. कुठलीही ट्रीटमेंट करायच्या आधी हेअर वॉश करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण तरच ती ट्रीटमेंट प्रॉपर होते. त्याच्यामुळे मी इथे हेअर वॉश करून घेते आहे. आता मी स्ट्रिक्सचं परमनंट स्ट्रेटनिंग करते आहे, त्याच्यामुळे हेअर वॉशसुद्धा स्ट्रिक्सच्या शॅम्पूनी करते. कुठल्याही प्युरिफाईंग शॅम्पूनी केलं तर चालतं, पण मी त्याच ब्रँडचं करते ज्या ब्रँडचं मी परमनंट स्ट्रेटनिंग करते. तर मी इथे स्ट्रिक्सचं स्ट्रेटनिंग करते, त्यामुळे स्ट्रिक्सचा कॅनवोलाईन शॅम्पू यूज करत आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. आता ना हा हेअर वॉश खूप प्रॉपर करायचा. यानंतरचं हेअर वॉश आपण जे पण करणार त्याला आपण केस असं पिळू वगैरे नाही शकणार. त्याच्यामुळे हा हेअर वॉश एकदम व्यवस्थित करून घ्यायचा, कारण नंतर आपल्याला स्ट्रेटच हेअर वॉश करावा लागतो. ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच. तर बघा, आता या पद्धतीने मी पूर्ण हेअर्सला व्यवस्थितपणे वॉश करून घेतलेला आहे. आता इथे मी थोडं गरम पाणी यूज करते आहे. गरम पाणी यूज करण्याचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण क्लायंटला थंडसुद्धा लागू नये. तर सर्वात आधी मी तुम्हाला काय काय लागणार आहे पूर्ण प्रोसेस करायला ते सांगते. आपण हेअर वॉश केलेला आहे. क्लायंटचे हेअर 50% ड्राय होऊ द्यायचे, तोपर्यंत मी तुम्हाला प्रोडक्टचं सांगते. इथे मी स्ट्रिक्सचं परमनंट स्ट्रेटनिंग करते आहे. जसं मी आधी सांगितलं, यामध्ये 2 व्हेरियंट्स येतात, एक इंटेन्स आणि दुसरा माइल्ड. तर माझ्या क्लायंटचे जे हेअर्स आहेत ते हेअर्स व्हर्जिन आहे, त्यामुळे मी इथे जे इंटेन्स आहे ते यूज करते आहे. ज्यांच्या हेअर्सवर आधीच केमिकल प्रोसेस झालेली आहे त्यांच्याकरिता आपण माइल्ड यूज करतो, आणि ज्यांचे व्हर्जिन हेअर आहे, ज्यांच्या हेअरवर फक्त मेहंदी वगैरे लावलेली आहे, कुठलंही केमिकल ट्रीटमेंट झालं नाही, त्याच्यासाठी आपण यूज करतो इंटेन्स. सो इथे इंटेन्स मी क्रीम घेतलेला आहे. त्यानंतर इथे न्यूट्रलायझिंग क्रीम घ्यायचं. माझ्याकडे हा मोठा आहे, यामध्ये छोटे पॅकसुद्धा येतात. सो इथे मी न्यूट्रलायझिंग क्रीम घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बाउल, ब्रश क्रीम घ्यायसाठी, आणि सोबतच इथे सेक्शन क्लिपसुद्धा लागणार आहे. पायडल ब्रश लागणार आहे. त्यानंतर ड्रायर लागणार आणि स्ट्रेटनरसुद्धा लागणार. जसं जशी मी प्रोसेस करेल तसं तसं मी ते तुम्हाला दाखवेल. आता फक्त एक बेसिक नॉलेज देते आहे की मी इथे इंटेन्स क्रीम यूज करते आहे. सो चला आता आपण बाकी प्रोसेसला सुरुवात करूया. तर इथे ना माझं जे आधीच केसांना थोडं लावून झालेलं आहे, त्याचं रिझन असं की चुकीने ना मोबाईलमध्ये मी कॅमेरा सुरू करायचा राहूनच गेली होती, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. तर ग्लव्ज वेअर करूनच ही क्रीम अप्लाय करायची. मी इथे इंटेन्स क्रीम अप्लाय करते आहे. अगदी थोडा थोडा केसाचा पोर्शन घ्यायचा, म्हणजे थोडेसेच केस घ्यायचे. ते आपल्या हातावर ठेवल्यानंतर आपल्याला आपला हात केसांच्या मागून स्पष्ट दिसेल एवढं फाईन लेअर घ्यायची, आणि आयरनिंग करताना सुद्धा तशीच घ्यायची. तर इथे मी अगदी थोड्या थोड्या सेक्शनला क्रीम अप्लाय करून घेत आहे. तर ही क्रीम अप्लाय करताना ग्लव्ज वेअर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण बऱ्यापैकी यांनी ना इचिंगचा प्रॉब्लेम होतो. मला तरी होतो, पण तरीसुद्धा ग्लव्ज वेअर करणं हे कंपल्सरी आहे. तर व्यवस्थित इमल्सिफिकेशन करायचं, कंगव्यानी त्यांना विसरून घ्यायचं. त्याने काय होतं, क्रीम प्रत्येक केसाला लागल्या जाते. क्रीमचं अप्लिकेशन जेवढं प्रॉपर असेल, स्ट्रेटनिंगचा रिझल्टसुद्धा तसाच प्रॉपर येतो. म्हणजे आपण 3ऱ्या दिवसानंतर जेव्हा फर्स्ट हेअर वॉश करतो तेव्हासुद्धा रिझल्ट तसेच दिसतात, आणि त्यावरच आपले बाकी पूर्ण रिझल्ट अवलंबून असतात. त्याच्यामुळे इमल्सिफिकेशन जे आहे ते अगदी व्यवस्थित करायचं. इमल्सिफिकेशन म्हणजे काय, क्रीम घ्यायचं, ते क्रीम केसांना लावायचं आणि पूर्ण केसाला व्यवस्थितपणे पसरवायचं. जसं मी करत आहे अगदी त्याच पद्धतीने पूर्ण केसांना लावून घ्यायचं. हे क्रीम अप्लाय करताना टाळूला अजिबातच लावायचं नाही, कारण त्याने खूप जास्त हेअरफॉल होतो. रूटपासनं लांब आपण हे क्रीम अप्लाय करत असतो, आणि कुठलीही हेअर ट्रीटमेंट करताना आपण जेही प्रोडक्ट अप्लाय करतो ते कुठलेच प्रोडक्ट शक्यतो आपल्या रूट्सवर अप्लाय करत नाही. त्याच्यामुळे केसांचे जे प्रॉब्लेम असतात ते आणखी जास्त वाढतात, जसं हेअरफॉल वगैरे या सर्व गोष्टी. त्याच्यामुळे आपण फक्त केसांना अप्लाय करतो, कारण ट्रीटमेंट आपली ही केसांची असते, आपल्या स्कॅल्पची नाही. त्याच्यामुळे आपण जेही काही करू ते फक्त केसांवर करू. तर मी इथे
रूटपासनं थोडं लांब क्रीम अप्लाय करते आहे, त्याला व्यवस्थितपणे इमल्सिफिकेशन करते आहे, कंगवा फिरवते आहे त्याच्यामधून, जेणेकरून क्रीम पूर्ण केसांना व्यवस्थितपणे लागलं जावं आणि आपली ट्रीटमेंटचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट प्रॉपर यावं. हे थोडं फास्ट करावं लागतं, कारण त्यानंतर आपल्याला केसांचे बॉन्ड ब्रेक झाले की नाही हे सुद्धा चेक करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे क्रीमचं अप्लिकेशन केलेलं आहे. क्लायंटला आधीच कटिंग शीट वेअर केली, जेणेकरून त्यांच्या शरीराला काही लागणार नाही. तर हे पूर्ण 20 ते 25 मिनटात लावून व्हायला पाहिजे, कारण आपल्याला आता आणखी 20-25 मिनटानंतर बॉन्ड ब्रेक झाले की नाही हे चेक करायचं असतं, जी सर्वात महत्त्वाची अशी स्टेप आहे. तर ते चेक कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते. एक केस घ्यायचा, अगदी पातळ असा, म्हणजे सिंगल केस घ्यायचा, त्याला बोटाला असं गुंडाळायचं आणि त्याला ओढून बघायचं. जर ते रबरसारखं ओढलं जात असेल, एक इलॅस्टिसिटीच जाणवते आपल्या हाताला करताना, तसं जर होत असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही व्यवस्थितपणे केलेलं आहे. पण जर असं करताना केस तुटत असतील तर समजायचं की तुम्ही क्रीम हे जास्त वेळपर्यंत लावून ठेवलं. तर क्रीम जास्त वेळपर्यंत सुद्धा लावून ठेवला नाही गेलं पाहिजे, त्याच्यामुळे महत्त्वाची स्टेप आहे ही. म्हणून हा बॉन्ड ब्रेक झाला की नाही हे प्रॉपर चेक करावं लागतं. तर सिंगल केस घ्यायचं, त्याला हाताला असं गुंडाळायचं, ओढून बघायचं, रबरसारखं होत असेल किंवा केस झिगझॅग होत असतील तर समजून जायचं तुम्ही अगदी परफेक्ट केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी प्रत्येक साईडच्या केसांना चेक करते आहे, कारण प्रत्येक साईडच्या केसांना व्हायला वेळ लागतो. म्हणजे आधी आपण मागच्या साईडनी क्रीम अप्लाय करतो, नंतर पुढच्या साईडनी क्रीम अप्लाय करतो, त्याच्यामुळे प्रत्येक साईडचे बॉन्ड हे ब्रेक झालेच पाहिजे, तरच आपली ट्रीटमेंट ही प्रॉपर होते. त्याच्यासाठी म्हणून व्यवस्थित चेक करून घ्यायचं सर्व साईडनी. त्यानंतर आता क्लायंटचा हेअर वॉश करायचा. तर इथे महत्त्वाची टिप अशी की हेअर वॉश करताना गरम पाण्यानेच करायचं. गरम पाणी म्हणजे आपल्या हाताला सोचेल असं गरम पाणी, कारण आपल्या स्ट्रेटनिंगचे रिझल्ट हे सर्वात जास्त गरम पाण्यावर डिपेंड असतात. गरम पाण्यावर म्हणजे गरम पाण्याने ज्यावेळेस आपण हेअर वॉश करतो त्यावेळी जो स्ट्रेटनिंगचा रिझल्ट आहे तो खरंच खूप छान अमेझिंग येतो, जसं माझ्या स्ट्रेटनिंगचा आलेला आहे. आपण कुठलेही ज्यावेळेस केमिकल ट्रीटमेंट करतो त्यावेळी शक्यतो गरम पाण्याचा यूज यासाठी करतो, कारण तेव्हा आपण हेअर वॉश करताना शॅम्पू कंडिशनर यूज करत नसतो. आता इथे प्लेन वॉटरनेच हेअर वॉश करायचा आहे, अजिबात शॅम्पू यूज करायचा नाही आहे. अशा वेळी गार पाण्याने जर आपण हेअर वॉश करू ना तर ते क्रीम पूर्ण निघत नाही. हे सुद्धा एक रिझन आहे की गरम पाण्याचा यूज केला जातो, कारण त्याने पूर्ण क्रीम निघतं आणि आपण पुढली प्रोसेस ही स्मूथली करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी केसांना पिळत वगैरे नाही आहे, आता प्लेनच मी हेअर वॉश करते आहे. म्हणजे जसं याआधी मी केसांना जमा केलेलं, त्याच्यानंतर त्याला पिळून गोल गोल केलेलं, तर तसं अजिबात करत नाही आहे मी. इथे केअरफुलीच करते आहे. तर हे केअरफुलीच करावं लागतो, कारण आता आपल्या केसांचे बॉन्ड ब्रेक झालेले आहे, आपण त्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. त्यासाठी म्हणून मग आपल्याला खूप केअरफुली ही प्रोसेस करायची आहे. हेअर वॉश करताना अगदी स्ट्रेटच हेअर वॉश करायचा, जेणेकरून केस वळल्या गेले नाही पाहिजे किंवा आपली स्ट्रेटनिंग खराब नाही झाली पाहिजे, कारण केसांचे बॉन्ड ब्रेक झालेले आहे, त्याच्यामुळे ते जसे वळल्या जातील तसेच ते वळल्या जातील. म्हणूनच आपण इथे कोमट पाण्याचा यूज केलेला आहे आणि व्यवस्थितपणे ते क्लीन करून घेतो. मी थंड पाण्याचा वापर अजिबात करत नाही, म्हणजे शक्यतो टाळते मी, त्याच्यामुळेच रिझल्ट अमेझिंग येतात. तर इथे कोमट पाण्याने व्यवस्थितपणे मी काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने पूर्ण केसांचा हेअर वॉश करायचा. इथे अजिबात शॅम्पू वगैरे यूज करायचा नाही. तुम्ही बघू शकता तिच्या केसामधनं आता तसं पाणी येत नाही आहे. सो माझ्या क्रीमचं अप्लिकेशनसुद्धा व्यवस्थित झालं आणि क्रीम अप्लिकेशन रिमूव्ह करण्याची प्रोसेससुद्धा व्यवस्थित होती आहे. सो हेच महत्त्वाचं असतं. तर आता पट्टापट मी हेअर वॉश करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढली स्टेप दाखवते. कटिंग शीट क्लायंटला वेअर केलेली आहे, त्यानंतर क्लायंटला टॉवेल द्यायचा. आधी टॉवेल ड्राय करायचं, त्यानंतर ब्लो ड्राय करायचं. तर ब्लो ड्राय करताना इथे केस पूर्ण ड्राय होईपर्यंत मी इथे कूल ब्लो ड्रायचा यूज करते आहे आणि त्यानंतर मी हॉट ब्लो ड्राय करेल. तर तुम्ही बघू शकता इथे कूलच सुरू आहे सध्या. पूर्ण केसांमधलं पाणी गेलं पाहिजे. केसांमध्ये पाणी अजिबात राहता कामा नये. 100% जरी हेअर्स ड्राय नाही झाले तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे टॉवेल ड्राय करून. त्यानंतर इथे पॅडल ब्रशने मी विंचरून घेते आहे केसांना आणि त्यानंतर आपल्याला सर्वात मेन आणि महत्त्वाची प्रोसेस म्हणजे आयरनिंग करणं. तर आयरनिंग करण्याकरिता इम्पॉर्टंट हे आहे की आपलं ब्लो ड्राय व्यवस्थित केलं गेलेलं असलं पाहिजे. टॉवेल मी क्लायंटला वेअर करूनच ठेवलेला आहे, कारण त्यांना चटका लागू नये किंवा जास्त गरम लागू नये. आता पॅडल ब्रशने मी इथे स्ट्रेट ब्लो ड्राय करते आहे. ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे. आपल्याला ब्लो ड्राय करताना आपण कसं करतोय, अगदी छोटे छोटे पॉईंट्स असतात, पण यावर आपले रिझल्ट डिपेंड असतात. त्यामुळे तुम्ही मी जे सांगते आहे त्या पद्धतीने जर केलं तर खरोखर स्ट्रेटनिंगचे रिझल्ट अमेझिंग येतात, जसे आमचे आलेले आहे. तर मी ते स्ट्रेट ब्लो ड्राय करते आहे, जेणेकरून केस लवकर सुकल्यासुद्धा जातील आणि आयरनिंगच्या प्रोसेसला जास्त कठीण जाणार नाही, कारण आपल्याला त्यानंतर न्यूट्रलायझर अप्लाय करायचं असतं. तर इथे
स्ट्रेट ब्लो ड्राय करून घ्यायचा पूर्ण केसांना. मी पॅडल ब्रश यूज केलेला आहे, कोणी राऊंड ब्रशसुद्धा यूज करतं, पण मी शक्यतो हाच ब्रश यूज करते आणि मला जास्त सोपं पडतं. तर आपल्या चॉईसवर आहे, राऊंड ब्रश यूज केला तरीसुद्धा चालतं, पण शक्यतो पॅडल ब्रश यूज करायचं, त्याने स्ट्रेट ब्लो ड्राय होतं आणि आपल्या पुढल्या प्रोसेसलासुद्धा इझी जातं. तर पूर्ण स्ट्रेटिंग करायला ना कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतात. जर मोठे केस असतील तर आम्हाला 2.5 तास लागले ही पूर्ण स्ट्रेटिंग करायला. तर हेअर्स तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ड्राय झालेले आहेत. त्यानंतर मला यावर करायची आहे स्ट्रेटनिंग, त्यामुळे मी टेम्परेचर वगैरे सर्वच तुम्हाला आताच सांगते. स्ट्रेटनिंग करताना टेम्परेचर पाहिजे आहे 210. बरेच जण 230वर सुद्धा करतात, मलासुद्धा प्रॅक्टिस आहे, मी सुद्धा 230वर करते, पण कधी कधी 210वर सुद्धा करते. तर आयरनिंग करताना आपल्याला या गोष्टीसाठी खूप जास्त केअरफुल राहायचं आहे की स्कॅल्पला अजिबात चटका लागता कामा नये, क्लायंटच्या गालाला चटका लागता कामा नये. आणि आयरनिंग करताना एक कंगवा घ्यायचा, त्याच्यामध्ये हेअर्स घ्यायचे आणि व्यवस्थितपणे प्रॉपर आयरनिंग करायची. आता मी व्हिडिओला अजिबात स्पीडअप केलेलं नाही आहे, कारण आयरनिंग जेवढी आपली प्रॉपर असेल त्यावर आपले रिझल्ट हे खूप जास्त डिपेंड असतात. तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे टाईम घेऊन आयरनिंग करते आहे, त्याने एक छान शाईनसुद्धा येतं. आणि अजिबातच घाई करायची नाही आयरनिंग करताना. अगदी पातळ सेक्शन घ्यायचा, जसं आपण क्रीम अप्लाय करताना घेतलं होतं त्यापेक्षासुद्धा पातळ सेक्शन घ्यायचा आणि व्यवस्थितपणे प्रॉपर आयरनिंग करायची. तुम्ही बघू शकता मी अजिबात स्पीडअप केलेलं नाही आहे आणि मी किती वेळ देऊन आयरनिंग करते आहे, कारण जेवढं आपण जास्त वेळ देऊन आयरनिंग करू तेवढं जास्त रिझल्ट हे छान येतात आणि मेन म्हणजे लॉंग लास्टिंग राहतात. तर असेच छोटे छोटे पॉईंट्स असतात. मी तुम्हाला झूम करून एकदा दाखवते की माझी आयरनिंग कशी झालेली आहे रिझल्टमध्ये, तर तुम्ही बघितलीच असेल तरीसुद्धा. बघा, असा कंगवा घ्यायचा आणि अशी आयरनिंग करायची. आता काही केस वरचे येतात, काही केस खालचे येतात, सेक्शन आम्ही केलेलं नाही आहे तरीसुद्धा काहीही एक प्रॉब्लेम नाही, पण करतानाची जी आपली मेथड आहे ती मेथड प्रॉपर असायला पाहिजे. मला व्हिडिओ शूट करायचा सच डोक्यात काही नव्हतं, पण ते वेळेवर डिसाईड झालं म्हणून मी व्हिडिओ शूट करते आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आयरनिंग करायची. आता मला सवय झालेली आहे त्यामुळे काय वाटत नाही. एक हलकीशी शाईन आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल तर ही शाईन म्हणजेच आपलं वर्क प्रॉपर होत आहे हे त्याची निशाणी आहे. तर सर्व केसांना आयरनिंग करून घ्यायची. कोणी एका साईडचे पूर्ण केस करतात किंवा कोणी आधी खालचे करतात नंतर वरचे करतात, जसं सोयीस्कर होईल तसं करायचं. कारण आम्ही केस तिकडल्या साईडचे थोडेसे सुकायचे होते, त्याच्यामुळे मग म्हटलं ही साईड पूर्ण करून घ्यायची, कारण आम्ही खूप रात्रीला हा व्हिडिओ शूट करतोय ते मी पुढे दाखवतेच. तुम्ही बघू शकता. आता मी हिला असं का बरं झोपवलेलं आहे, त्याचं रिझन हे आहे की मधातून भांग पाडल्यानंतर ज्यावेळी आपण आयरनिंग करतो ना त्यावेळी पुढचे काही केस करायला खूप जास्त भारी जातात आणि खूप जास्त भारी गेल्यामुळे मग ती आयरनिंग प्रॉपर होत नाही. त्यामुळे ही टीप आहे पुढच्या साईडचे सर्वच केसचं आयरनिंग होण्यासाठी आपण क्लायंटला असं घेऊ शकतो. पण यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की केसांना अजिबात फोल्ड होता कामा नये. जर केसांना फोल्ड झालं तर ते केस तसेच राहतील, त्यासाठी म्हणून आपण अजिबातच केसांना फोल्ड होऊ द्यायचं नाही. पण मला इथे प्रॅक्टिस आहे त्यामुळे मग मी तसं करू शकते. तर तुम्ही बघू शकता छान आयरनिंग झालेली आहे. पुढच्या केसांचाच प्रॉब्लेम असतो पण तरीसुद्धा आता मी तुम्हाला पूर्ण आयरनिंग दाखवते कशी झाली आहे. तर बघा, खूप सुंदर असा शाईन आलेला आहे आणि खूप छान अशी पूर्ण केसांना आयरनिंग झालेली आहे, काहीच केस बाकी राहिलेले नाही आहेत. सो असंच असतं, आपण ज्यावेळी बारीक टिप्स आणि टेक्निकसोबत काम करतो ना त्यावेळी रिझल्ट असेच अमेझिंग येतात. आता आपल्याला लावायचं आहे न्यूट्रलायझर. आता यामध्ये न्यूट्रलायझिंग क्रीम घेतलेली आहे. ही क्रीम खूप जास्त पातळ असते. तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग होत होता म्हणून ते मी तुम्हाला दाखवलं नाही. पण पूर्ण केसांना जसं आपण आधी क्रीमचं अप्लिकेशन केलं तसंच न्यूट्रलायझर लावून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही पूर्ण केसांना न्यूट्रलायझरचं अप्लिकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर हे फक्त 20 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर करायचा हेअर वॉश. आता ना ते शूट जर केलं असतं ना तर खूप लांब झालं असतं. मी आधीच क्रीम अप्लिकेशन करताना दाखवलेलं आहे त्याच्यामुळे ते काही तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. न्यूट्रलायझरसुद्धा आपल्याला तसंच अप्लाय करायचं असतं जसं आपण क्रीम लावतो, म्हणजेच इमल्सिफिकेशन करून त्या पद्धतीने. तर ते 20 मिनिट ठेवल्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. न्यूट्रलायझर आपण काय यूज करतो, जसं आपण मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सर यूज करतो त्याला सेट ठेवण्यासाठी न्यूट्रलायझरसुद्धा सेम तसंच काम करतं. म्हणजे आपण आयरनिंग केलेली असते तर आपल्या केसांना जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टला फिक्स करण्यासाठी, म्हणजेच त्या प्रोसेसला न्यूट्रलाइज करण्याकरिता आपण न्यूट्रलायझरचा यूज करतो. त्याला 20 मिनिट ठेवल्यानंतर इथे हेअर वॉश करायचा. आता व्हर्जिन हेअर्स आहे ना त्यामुळे 20 मिनिट ठेवले. जर केसांवर आधीच कुठली केमिकल ट्रीटमेंट झालेली असेल तर 10 मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर तुम्ही बघू शकता इथे मी हिचा हेअर वॉश केलेला आहे. आता हेअर वॉश करताना अगेन तीच टिप आहे की कोमट पाण्याने हेअर वॉश करून घ्यायचा, पूर्ण क्रीम काढून घ्यायचं आणि त्यानंतर
हलकासं मी नॉर्मल वॉटरनी इथे करत आहे. सो हा हेअर वॉशसुद्धा करताना प्लेनच करायचा. आता न्यूट्रलायझरच्या ॲप्लिकेशन नंतर आपण जो हेअर वॉश करतो त्यामध्ये सुद्धा शॅम्पू वगैरे अजिबातच यूज करायचा नाही आहे. कोणी कोणी कंडिशनर यूज करतं, कोणी कोणी मास्कसुद्धा यूज करतं, पण मी करत नाही. मी 3rd डे नंतर जो आपण फर्स्ट हेअर वॉश करतो त्यामध्ये मास्क अप्लाय करून देते क्लायंटला. पण यामध्ये मी मास्क किंवा कंडिशनर वगैरे काहीच यूज करत नाही. कारण मला असं वाटतं की ते केल्याने ना रिझल्ट हे जास्त लाँग लास्टिंग राहत नाहीत. आणि मी जेवढेही परमनंट स्ट्रेटनिंग केलेले आहेत त्याचे रिझल्ट खरंच खूप छान अमेझिंग आलेले आहेत, लाँग लास्टिंग राहिलेले आहेत. त्यामुळे मी याच टेक्निकचा यूज करते आणि जसं जसं काम करता करता एक्सपिरियन्स येतो तसं तसं. सो आता इथे ब्लो ड्राय करायचा आहे. ब्लो ड्राय केल्यानंतर विदाऊट आयरनिंग जर तुम्हाला आधीसारखाच रिझल्ट आलेला असेल ना तर समजून घ्यायचं की पूर्ण प्रोसेस ही सक्सेसफुल झालेली आहे आणि पूर्ण प्रोसेस ही आपण व्यवस्थित केलेली आहे. माझ्या स्ट्रेटनिंगचा सुद्धा विदाऊट आयरनिंग रिझल्ट तसाच आलेला, पण तरीसुद्धा आम्ही आयरनिंग केली कारण आम्हाला स्मूथनिंग नव्हतं करायचं, आम्हाला परमनंट स्ट्रेटनिंग करायचं होतं. सो स्मूथनिंगमध्ये आणि परमनंट स्ट्रेटनिंगमध्ये फक्त एवढासाच फरक आहे की स्मूथनिंगमध्ये आपण आयरनिंग जास्त नाही करत आणि परमनंट स्ट्रेटनिंगमध्ये आपण दोन्हीही वेळेस आयरनिंग करतो, पण स्मूथनिंगमध्ये आपण एकच वेळेस आयरनिंग करतो. तर हिची जी स्मूथनिंगची आणि परमनंट स्ट्रेटनिंगची प्रोसेस ही पूर्ण सेम आहे. रिबॉन्डिंगची प्रोसेससुद्धा हीच आहे, पण रिबॉन्डिंगला आपण 3 वेळा स्ट्रेटनिंग करतो ज्याच्यामुळे हेअर्स खूप जास्त डॅमेज होतात. परमनंट स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगपैकी परमनंट स्ट्रेटनिंगमध्ये आपण 2 वेळा हेअरला आयरनिंग करतो आणि स्मूथनिंगमध्ये 1 वेळा. त्यामुळे स्मूथनिंगमध्ये हेअर्स जास्त डॅमेज होत नाही ॲज कम्पेअर्ड विथ परमनंट स्ट्रेटनिंग. सो तुम्ही बघू शकता इथे फक्त ब्लो ड्राय केलेला आहे. आयरनिंग वगैरे आम्ही सध्या काहीच केलं नाही, पण तरी तुम्हाला रिझल्ट दाखवते, बघू शकता तुम्ही. आधी जसा होता तसाच रिझल्ट आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपली प्रोसेस जी आहे ती पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. तरीसुद्धा मी यावर आणखी आयरनिंग करते कारण मला जसं मी आधी सांगितलं परमनंट स्ट्रेटनिंग करायचं आहे. त्यामुळे तर तुम्ही रिझल्ट बघितले, पूर्ण प्रोसेस बघितली, खूप छान आहे. अगदी छोटे छोटे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स जर लक्षात ठेवले तर खरंच रिझल्टसुद्धा अमेझिंग येतात, लाँग लास्टिंग राहतात आणि जसं जसं आपण करू तसं तसं प्रॅक्टिसमध्ये आणखी नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. बघू शकता एकूण एका केसांना स्ट्रेटनिंग झालेली आहे वरपासून तर खालपर्यंत. सो तुम्हालाही जर हा रिझल्ट अचीव करायचा असेल तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्सचा यूज करा, त्याच टेक्निकनी करा. रिझल्ट अमेझिंग येतात. आणि तुम्हाला नवीन कुठली टेक्निक किंवा नवीन काही टिप माहिती असेल किंवा मी करण्यामध्ये जर काही चुकीचं वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा कळेल. आता मी तुम्हाला पूर्ण फायनल दाखवते आहे. बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. आता लाईटमुळे थोडा कलरचा म्हणजे तेव्हा कलर तुम्हाला एकदम मी जवळून दाखवत होते त्याच्यामुळे केसांचा थोडासा भुरकट दिसत होता, पण केस ब्लॅकच आहेत तिचे आणि खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. या अमेझिंग रिझल्टबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी स्ट्रेटनिंग कसं केली आणि मला खरंच करता येते की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि आता तुम्ही पूर्ण प्रोसेसला परत बघायचं असेल तर परतसुद्धा बघू शकता. सो असा आहे आमच्या परमनंट स्ट्रेटनिंगचा रिझल्ट. सो असा आता माझा आजचा हा व्हिडिओ यासाठी शेअर केला कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी शिकली नाही आहे, मला म्हणजे ज्या ट्रीटमेंट्स वगैरे आहेत त्या करता येत नाही किंवा आणखी काही करता येत नाही. पण कसं असतं मी ते शेअर नाही करू शकत बऱ्याच जणांचं, जसं फेशियलचा कसा ग्लो येतो वगैरे हे सर्व. कारण बरेच जण लेडीज कम्फर्टेबल नसतात, त्यात गाऊन वेअर केलेला असतो, त्यांचा हा भाग वगैरे ओपन असतो, त्याच्यामुळे कसं आहे कोणी कम्फर्टेबल नाही राहत. आणि ज्या हेअर ट्रीटमेंट करते ते परत हेअर वॉशसाठी तिथे न्यावं लागतं वगैरे या सर्व गोष्टी. त्याच्यामुळे आज मी माझ्या बहिणीवर केली आणि ते तुमच्यासोबत शेअर केलं. रिझल्ट अमेझिंग आलेले आहे. खरोखर परमनंट स्ट्रेटनिंग केली आणि खरोखर मला करता येते यासाठी म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे मला कोणाला एक्सप्लेनेशन नाही द्यायचे आहे की मला येते किंवा काही, पण ना मग असं होतं की त्या गोष्टी जर क्लायंट्सपर्यंत पोचल्या तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे मग खूप जास्त घाम आला आहे. टाईम किती झाला आहे आधी तर ते दाखवते. बघू शकता तुम्ही वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. आता तुम्हाला वाटेल की मी घड्याळ पुढे पण करू शकते तुझा मोबाईल. सो खरोखर रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. मला माझं सलूनचं काम आटपल्यानंतर तिचं ऑफिस आटपल्यानंतर हे करावं लागलं. बघा 10:30 वाजलेत. आता प्रिशूचा फोटोमुळे ते दिसत नाही आहे, पण खरोखर 10:30 झालेलं आहे. घामाझुकी झालो आहे पूर्ण. आता घरी जायचं आहे. सो असा रिझल्ट आहे परमनंट स्ट्रेटनिंगचा. तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे कोणाला करायचं असेल तर नक्कीच स्नेहप्रिश ब्युटी हेवन सजेस्ट करा. एक्सपिरियन्स आहे मला, मी सुद्धा भरपूर प्रॅक्टिस केली आहे, असं सर्व आहे. सो चला या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट कुठल्या तरी छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.